कशी गंमत आहे ना. एखादी घटना घडते आपल्या आयुष्यात आणि आपलं आयुष्य सगळं बदलूनच जातं. म्हणजे दुःखातला माणूस सुखात आणि सुखातला माणूस दुःखात. खर तर लहानपणापासून मला दुःख माहितीच नव्हतं. मी फक्त सुखात जगत आले. पण तो अपघात घडला आणि त्यात माझे पप्पा गेले. अचानक अनाथ झाले मी. माझी रवानगी तिकडे अनाथ आश्रमात केली. पप्पांच्या पैशांचं पाठबळ होतं, पण मायने डोक्यावरती ठेवायला हात नव्हता. तेव्हा माझ्या आयुष्यात दुर्गा मावशी आली. तिने मला आईचं प्रेम दिलं, माया दिली. तिच्याच आधाराने मी हे सगळं स्वीकारलं आणि पुन्हा आयुष्याची सुरुवात केली. हे सगळं मी विसरतच होते आणि आता कुठेतरी सगळं ठीक आहे असं मला वाटायला लागलं. आणि माझा 18वा वाढदिवस आला. आणि वाढदिवसाच्या दिवशी दुर्गा मावशीने माझ्या हातात डॉक्टरचे रिपोर्ट दिले. त्या अपघातात फक्त माझे पप्पा गेले नव्हते, माझं मातृत्व पण गेलं होतं. माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. मला अजूनही ती रात्र आठवते. मी रात्रभर रडत होते. माझं आयुष्य 4 मुलींसारखं का नाही असू शकत? ना आई वडिलांचं प्रेम, ना संसाराचं सुख. त्या परिस्थितीत सुद्धा दुर्गा मावशीने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. तिच्याच आधाराने मी ते सुद्धा स्वीकारलं. आणि मग एका नवीन अमोलीचा जन्म झाला. आता माझी प्रायोरिटी माझं शिक्षण, माझं करिअर आणि सक्सेसफुल होणं असं होतं. म्हणजे अभ्यासात हुशार होते मी आधीपासून, पण आता पूर्ण फोकस फक्त अभ्यास. छान शिकले, चांगली नोकरी मिळवली आणि असं एकदम स्टेबल लाईफ सुरू झालं माझं. स्टेबल असं बाहेरून दिसत होतं, पण मला ते खूप सॅच्युरेटेड वाटत होतं. इतरांसारखं असं वाहत्या पाण्यासारखं खळखळणारं आयुष्य नव्हतं माझं. साचलेल्या डबक्यासारखं. मी हळूहळू स्वतःला तेही एक्सेप्ट करायला शिकवत होतेच, पण अंधारात आशेचा किरण यावा तसं पारितोष माझ्या आयुष्यात आलं. मी माझ्या फिलिंग्सला खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण आयुष्यात ते वळण यायचंच होतं. माझं पारितोषशी लग्न झालं आणि आनंद असा दुथडी भरून वाहतोय आता. माझा पारितोष आणि आमचं बाळ. हे बाळ आयुष्यात आलंय माझ्या आणि ते आता माझं जग झालंय. आणि माझ्या या जगाला मी कोणाचीच दृष्ट लागू देणार नाही, कोणाचीच नाही.